नमस्कार, मी मानसी देशमुख. दक्ष न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते. शहरात गेल्या 20 दिवसात तब्बल 16 मुलींच्या अपहरणाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते. नाशिकात वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. वायू प्रदूषणात नाशिक आता 3ऱ्या क्रमांकावर आल्याने व्यावसायिकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यात मराठी फलक लावण्याची आजची शेवटची मुदत होती, तरीही काही प्रमाणात इंग्रजी फलक दिसून येत आहे. प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. नाशिकात महानगरपालिका स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. चांदवड नगर परिषदेचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. नगर परिषद आपला मनमानी कारभार करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सिटीलिंक संप काळातील पासधारकांचे नुकसान आता टळणार आहे. संपामुळे पासच्या मुदतीत वाढ होणार आहे. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय. दादर येथे संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे पोलिसांनी धडक कारवाई केली. जुगार अड्ड्यांवर छापा टाकत 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. यामुळे धुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी 22 नोव्हेंबर रोजी 7व्यांदा संप केलाय. याचा नाहक त्रास नाशिककरांना सहन करावा लागलाय. याचा विद्यार्थी आणि कामगार वर्गाला मोठा फटका बसलाय. बस नसल्याने रिक्षा भाडे वाढले. दुसरा पर्याय नसल्याने नागरिकांना रिक्षाने प्रवास करणे अनिवार्य झाले होते. याआधीही सिटीलिंक बसचे जेवढे संप झाले यात नागरिकांचेच नुकसान झाले. दरम्यान सिटीलिंक बस सेवेचे जे ठेकेदार आहेत ते त्यांचा मनमानी कारभार चालवतात. त्यामुळे वाहक संपावर जातात. म्हणून ठेकेदार वाहकाच्या अडचणी कधी सोडविणार असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. तसेच सिटीलिंक बस सेवा बंद झाल्याने रिक्षाचे भाडे वाढले व प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात झाली असल्याचा आरोप देखील नागरिकांकडून करण्यात येतोय. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची सध्या महाराष्ट्रात संघर्ष यात्रा सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या 800 किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेमध्ये चांदवड येथील शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली रोज 22 किलोमीटर पायी प्रवास करत हजारो कार्यकर्ते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये संघर्ष यात्रेच्या माध्यमातून धडाडणार आहेत. शेतकरी, विद्यार्थी तसेच विविध समस्यांविरोधात ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. यामध्ये माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, चांदवडचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तथा नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक डॉक्टर सयाजी गायकवाड, चांदवड शहर अध्यक्ष प्रकाश शेळके, पंचायत समितीचे माजी सभापती अमोल भालेराव, माजी नगरसेवक ॲडव्होकेट नवनाथ आहेर, शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष दत्ता वागचौरे, विजय गांगुर्डे, अनिल भोकनळ, अनिल पाटील, अक्षय घुले, गौरव भवर, शैलेश ठाकरे, शरद पुरकर, भूषण शेळके, संदीप शिंदे, किरण आदी कार्यकर्ते संघर्ष यात्रेमध्ये सामील झाले होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकानांवर मराठी फलक लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस असून देखील नाशिक शहरात मराठी फलक असलेल्या पाट्या व्यावसायिकांनी अजून लावलेल्या नाहीत. शहरातील शालीमार, पंचवटी, CBS, कॉलेज रोड, नाशिक रोड यासारख्या प्रमुख ठिकाणी अजूनही दुकानांवर इंग्लिश फलक दिसून येत आहे. राज्य सरकारने सन 2011 मध्ये मराठी भाषा सक्तीची केली. त्यानंतर सन 2015 मध्ये सुधारित आदेश काढले. यावेळी इंग्रजीत असलेले फलक मराठीत करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई शहरात देखील या कायद्याची काही प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र नाशिकमध्ये अजूनही इंग्रजी फलकच्या पाट्या दिसून येत आहे. यामुळे आता प्रशासन काय कारवाई करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
चांदवड नगर परिषदेचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. चांदवड नगर परिषद आपला मनमानी कारभार करत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते. चांदवड नगर परिषद हद्दीतील मूलभूत व नागरी सुविधांचा अभाव, शासकीय योजना जनतेसाठी असताना त्या राबविण्याकामी नगर परिषद प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष, बांधकाम परवानगीसाठी नागरिकांची होत असलेली तारांबळ, विकास बांधकामांच्या बाबतीत तक्रारी यासारख्या अनेक कामांकडे नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याने माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनात सर्व तक्रारी मांडल्या असून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगर परिषदेने कामकाजात सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय. यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, माजी नगरसेवक प्रवीण हेडा, अल्ताफ तांबोळी, संदीप उगले, विजय शेळके, मोनू अग्रवाल, मुन्नूभाई घासी, नंदकुमार कोतवाल आदींसह कांदा व्यापारी व इंजिनियर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. आता तरी चांदवड नगर परिषद नागरिकांच्या तक्रारी सोडवेल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. तुझ्या रूपाने देवाने आमच्या पदरात टाकला हा आनंदी आनंद. अंश बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी पप्पा, आजी बाबा, आत्या मामा, काका काकी, प्रथमेश दादा, प्रांजल दिदी व समस्त केदारे परिवार. दक्ष
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्यात मुंबई पुणे शहरापाठोपाठ नाशिक शहरात प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. दिवाळीच्या काळात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण मोजण्यात आले. त्यात नाशिक शहर 3ऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिका नगर रचना विभागाने सर्व व्यावसायिकांना नियमावली जारी केली आहे. येत्या 10 दिवसात नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये वाहन दुरुस्ती, हॉटेल व्यावसायिक, माल वाहतूक, बेकरी उत्पादन या व्यावसायिकांना नियमावली जारी करण्यात आली आहे. दरम्यान नाशिकमध्ये प्रदूषणात वाढ झाल्याने सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागतोय. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महानगरपालिकेच्या स्वच्छतागृहांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. महानगरपालिका स्वच्छतागृहांची साफसफाई होत नसल्याने त्याचा वापर करण्यासाठी नागरिकांना त्रास होतोय. यात महिलांना देखील मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागतंय. नाशिक रोड स्टेशन, शालीमार, ठक्कर बाजार, द्वारका, पंचवटी विभाग, भगूर, म्हसरूळ, सातपूर, सिडको, स्टेट बँक चौक हे परिसर व्यापार केंद्र म्हणून ओळखले जातात. परंतु येथे देखील महापालिका स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था दिसून येते. या संदर्भात महानगरपालिका आयुक्त तसेच महानगरपालिका स्वच्छता विभागाचे प्रमुख आवेश पलोड यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे निवेदन देण्यात आले. आता नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर इथला फक्त विचार केला तसे तर आमच्याकडे तक्रारी या महाराष्ट्रभरच्या आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जे सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत आणि त्यातल्या त्यात जे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येतात, आधिपत्याखाली येतात, तर त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे अक्षरशः. कारण की होतं काय माहिती का, महानगरपालिकेच्या शौचालयामध्ये तिथे वॉश बेसिनचा प्रॉब्लेम आहे व महानगरपालिकेचे शौचालय जे आहेत तिथे ते अक्षरशः म्हणजे ते ब्लॉक झालेले आहेत. नागरिक तिथे जाऊ शकत नाही. आणि सर्वात दुसरी महत्वाची अवस्था म्हणजे महानगरपालिकेचे जे शौचालय आहेत त्याचे दरवाजे त्याच्यानंतर अतिशय बॅड कंडिशन आहे. ज्या आता महिलांचीच तक्रार अनेक प्रमाणात आमच्याकडे आलेली आहेत. जर ह्या वर्दळीच्या ठिकाणी महिलांना जर ह्या म्हणजे स्वच्छतागृहांमध्ये जायचं असेल तर अनेक प्रकारच्या अडचणी आहेत तिथं. आणि याच बाबतीमध्ये आता महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यानंतर महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख डॉक्टर आवेश पलोड साहेब यांच्याशी आम्ही आता नुकतीच चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं का ही अशी अवस्था आहे, ही अवस्था आम्हाला मान्य आहे, परंतु याच्यावर आता राज्य सरकार, केंद्र सरकार या दोघांचा मिळून जो काही निधी आहे ह्या निधीचं एकत्रीकरण करून येत्या काहीच दिवसामध्ये त्या नाशिकचे किंवा आजूबाजूचे इतर जिल्ह्यात आम्ही याला पोहोचण्याचा प्रयत्न करू. इथले स्वच्छतागृह व्यवस्थित करण्याचा ते प्रयत्न करतील. आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय का येत्या काही दिवसातच आता संत गाडगे महाराज जयंती आहे, तर त्या जयंतीपर्यंत जर हे नाशिकमधले स्वच्छतागृह व्यवस्थित झाले, जर त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांना सुलभ त्यांनी करून दिले, तर नक्कीच आम्ही महानगरपालिका आयुक्त त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांची सुद्धा या बाबतीत आम्ही बोललो आहे. कारण की मनपाच्या सुद्धा शाळा आहेत, तर शिक्षणाधिकारी त्याच्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी या सर्वांचा आम्ही इथे अभिनंदन करू आणि सर्व नाशिकवासियांच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करू. दरम्यान केंद्र सरकारने स्वच्छता अभियान राबवले, परंतु स्वच्छतागृहांची अतिशय दयनीय अवस्था असल्याने नागरिक प्रश्न निर्माण करतायत. आता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे निवेदन देण्यात आले असून महानगरपालिका स्वच्छतागृहात सुधारणा होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धुळे पोलिसांनी धडक कारवाई केली. अवैध जुगार अड्ड्यांवर धुळे पोलिसांनी छापा टाकलाय. धुळ्यातील राजकमल टॉकीज परिसरात ही कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की राजकमल टॉकीज परिसरात अवैधरित्या जुगार अड्डे चालत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. यात 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
रस्त्यामध्ये आज एक रेड केलेली आहे. त्याच्यामध्ये 9 लोकांना अटक केलेली आहे. एक 7-8 लोक पळून गेलेले आहेत. साधारणतः 16 लाखाचा मुद्देमाल त्याच्यामध्ये आपण जप्त केलेला आहे. धन्यवाद. पोलिसांचा छापा पडताच 7 ते 8 जण पसार झाले असून 9 जण मात्र पोलिसांच्या तावडीत सापडले. यात मोटरसायकली, टेबल, खुर्च्या, जुगार, सट्टा खेळण्याचे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले. धुळे पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याने सर्वत्र कौतुक होते. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, धुळे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ने विमानतळ रस्ता दुरुस्तीसाठी जवळपास 3.5 कोटी निधी मंजूर होऊन रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. एकीकडे मंत्र्यांना विमानतळावर ये-जा करावे लागते म्हणून या रस्त्यावर गरजेपेक्षा जास्त निधी खर्च केला जात असून दुसरीकडे लगतच असलेल्या विमानतळ ते अक्राळे आणि विमानतळ ते मोहाडी रस्त्याकडे पाठ फिरवल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात असून जखम पायाला आणि मलम डोक्याला अशी अवस्था सुरू असून गरजेचे असलेल्या रस्त्याला निधी कधी मिळणार असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ने विमानतळ रस्त्यावर नेहमीच मंत्री महोदयांची वर्दळ असते. विमानतळापर्यंत येताना कुठेही खड्डे दिसले नाही पाहिजे यासाठी संबंधित विभाग काळजी घेत असते. तीच काळजी पुढील रस्त्यांसाठी का घेत नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नाशिक एअरपोर्ट 10 मैल ते नाशिक एअरपोर्ट ह्या चांगल्या रस्त्यासाठी 3 कोटी आणि काहीवरती लाख रुपये जर भारतीताई पवार मंजूर करू शकतात तरच आंबेदिंडोरी ते म्हसरूळ हा रोड हा सुद्धा नॅशनल हायवेच्याच याच्यात आहे. त्यांनीसुद्धा तो मंजुरी करावा आणि त्या रस्त्यावर सुद्धा डागडुजी म्हणा किंवा चांगला करा. कारण का तर आमचे मनके S2 आणि S5मध्ये अंतरच कळत ना. इतका स्पॉन्डिलायसिस म्हणा किंवा गुडघ्यांचे, मणक्यांचे आणि कमरेचे आजार इतके झालेत तर असं वाटतं. नाही तर मग आमची एक मागणी आहे का ह्या 2-3 गावासाठी एक हाडवैद्य किंवा त्याला आपण हे म्हणतो खास दवाखाना आमच्यासाठी, हाडांचा दवाखाना जरी मंजूर केला, भले रस्ते मंजूर करू नका पण हाडाचा दवाखाना नक्की मंजूर करा. कारण का तर ते मंजूर झाल्याने आम्हाला त्याची भीती राहणार नाही. कारण चांगल्या VIP लोकांना VIP ट्रीटमेंट आणि आम्ही साधारणतः शेतकरी आहोत, शेतकरी ट्रीटमेंट असं नका करू. कारण शेतकरी हा देशाचा कणा आहे, शेतकरी हा दाता आहे आणि आम्ही जगलो तर तुम्ही जगाल आणि आम्ही संपलो तर भारतने सगळंच संपेल. फक्त तुम्हाला एक हात जोडून आणि अतिशय नम्रपणे विनंती करतो आमदार आणि खासदारांना किंवा जे कोणी समाजकाम किंवा शासकीय यंत्रणेत काम करत असतील त्यांना विनंती आहे का हा रस्ता खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हा बघा. एकदा एक चक्कर मारा, नंतर करा. आम्ही कोणावर ॲलिगेशन आरोप करत नाही, परंतु रस्ता होणं का काळाची गरज असते. आमचा भाजीपाला जर आम्ही 5:30ला निघालो तर तो 6 वाजेपर्यंत पोचला पाहिजे. म्हणजे पुढे निलाव वगैरे आम्हाला रस्त्यात गाडीचं पंक्चर होणे किंवा रस्ता खराब आहे म्हणून आम्हाला 1 तास लवकर निघावं लागतं. परिणामी आमच्या मजुरांना आम्हाला 1 तास लवकर सुट्टी द्यावं लागते. कारण का तर भाजीपाला पोचला पाहिजे. जर मजुरांची 1 तास सुट्टी म्हणजे आम्हाला आमचा जर गुणाकार भागाकार केला तर आमचं बॅलन्स शीट बिघडतं. आमचं बॅलन्स शीट तर शेवटी याच्यावरच अवलंबून आहे. रस्ते ज्या ठिकाणचा रस्ता भारी त्या ठिकाणी आम्हाला कुठे माल पोचू शकतो आम्ही. तर कृपा करून पुन्हा एकदा तुम्हाला वारंवार विनंती करतो D न्यूजच्या माध्यमातून का तुम्ही ह्या रस्त्यावर विशेष लक्ष द्या. आणि अतिशय खेदाने बोलावं लागतं का AT पवारच्या सूचना म्हणजे सुनबाई या केंद्रीय आरोग्यमंत्री आहे आणि झिरवळ साहेब जे आमचे परम मित्र आहे आणि तेही ह्या म्हणजे खेड्यातल्या शेवटच्या माणसाची त्यांची नाळ जोडलेली म्हणतात असे 2 व्यक्ती शासनात आहे. विशेष म्हणजे तरी हा रस्ता होत नाही. याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही. झिरवळ साहेबांनी तरी स्पेशल विशेष लक्ष घालून करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. भारतीताई पवार केंद्राकडनंच निधी आणतील, आमदारांकडनं तुम्ही निधी द्या आणि रस्ता नका चकाचक करू परंतु कमीत कमी डागडुजी तरी करा म्हणजे आमचा माल वेळेवर पोहोचेल. एवढीच रास्त अपेक्षा आहे. आणि आम्ही अपेक्षा कोणाकडे करणार? आम्ही तुमच्याकडे करणार, मग कोणाकडे करणार? आम्ही तुमचे मतदार आहोत. आम्ही तुम्हाला रितसर निवडून दिलेलं आहे.
आम्ही मतदान पेटीतून तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याचं हे दिलं आहे. तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात. तुम्ही आमचं काम करणं हे आमचा फंडामेंटल राईट आहे. आणि उद्या 26 नोव्हेंबर आहे, भारतीय राज्यघटनेचा उद्या मोठ्या जल्लोषात संविधान म्हणून दिवस साजरा होईल. तर संविधान दिवसाने आम्हाला जो फंडामेंटल राईट्स दिलेले आहे त्यात मी मागणी करू शकतो का तुम्ही हे करा. आणि तुमचंसुद्धा कर्तव्य आहे काय आहे का तुम्हीसुद्धा हे करावं. कारण मतदारांना काय हवं नको, फक्त इलेक्शन आल्यानंतर आम्ही मॅनिफेस्टो आणू, आम्ही हे करू ते करू, नंतर कुठलाही पक्ष करत नाही. परंतु एक शेतकरी या नात्याने किंवा तुम्ही ट्रायबल्स तालुका आहे आपला, ट्रायबल्सच्या कसे हे झाले पाहिजे. नाही तर बारामतीला भारीच आहे, पुण्याला भारीच रस्ते आहे, परंतु ते फक्त आम्ही बघतो, कधी गेलो फिरायला तर बघतो. परंतु आपलेही रस्ते कसे व्हायला पाहिजे चकाचक, अशी आमची रास्ता इच्छा आणि अपेक्षा आहे. एवढं बोलतो थांब. सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ते विमानतळ या रस्त्याची दुरुस्ती झाली असून खासदारांच्या निधीतून जवळपास 3,33,00,000 निधी या रस्त्याला मिळाला आहे. सध्या 4-5 ठिकाणी पडलेले खड्डे बुजवूनही रस्त्याची डागडुजी पूर्ण करता आली असती, परंतु तसे न करता 3.5 कोटींचा निधी उपलब्ध करून देऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. नेमका हा अट्टहास कशासाठी? मंत्र्यांची एवढी काळजी करण्यापेक्षा नागरिकांची देखील अशी काळजी घेतली तर लोकप्रतिनिधींना जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. परंतु निवेदने, आंदोलनं आणि मोर्चे काढणंही रहदारी आणि महत्त्वाच्या रस्त्यांना निधी उपलब्ध करून न दिल्याने जखम पायाला आणि मलम डोक्याला अशी अवस्था झाली असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय?
चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपिंग व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपिंग व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. तुझ्या रूपाने देवाने आमच्या पदरात टाकला हा आनंदी आनंद. अंश बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी पप्पा, आजी बाबा, आत्या मामा, काका काकी, प्रथमेश दादा, प्रांजल दिदी व समस्त केदारे परिवार. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जनरल सलाट सलामी शाह. नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी आज 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका मातेचे दर्शन घेऊन आपला पदभार स्वीकारला आहे. ग्रामदैवत कालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे पोलीस मुख्यालय येथे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर खास पोलिसांकडून त्यांना सलामी देण्यात आली. जनरल सलाट सलामी शाह. त्यानंतर माजी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे आपला पदभार दिला. त्यानंतर कर्णिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिकला मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. नाशिककरांच्या गरजा लक्षात घेऊन चांगली कामगिरी करण्याकडे माझा वाव असेल असे त्यांनी बोलताना सांगितले. सर्वप्रथम सर्व नाशिककरांना माझा नमस्कार आहे. आणि नाशिक या शहरामध्ये मला काम करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. पहिलं पुणे आणि मग नाशिक या दोन शहरांमध्ये लागोपाठ काम करण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे. आणि माझ्याकडून काहीतरी चांगली कामगिरी होईल जी नागरिकांना काहीतरी रिलीफ देऊन जाईल किंवा नागरिकांच्या हिताची राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला वाटतं नाशिकसारख्या शहरामध्ये एक ड्युअल अप्रोच जो असा आहे, जसं कोर पोलिसिंग स्ट्रेंथन करण्यावर एक तर भर राहील आणि त्याचबरोबर ते कोर पोलिसिंग जे आहे ते नागरिकांच्या ज्या गरजा आहेत, कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या परिसरातल्या आणि वेगवेगळ्या नागरिकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात, तर त्याच्यासाठी टेलर मेड रिस्पॉन्स पोलिसचा असायला पाहिजे, तर त्याकडे आपला फोकस राहील. नाही, ग्रामदेवता जी असते तर त्या ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेऊन कुठलंही कार्य सुरू करणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी माझ्या पहिल्या पोस्टिंगपासून ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंगला गेलेलो आहे तर तिथे पहिलं ग्रामदेवतेचं दर्शन आणि आशीर्वाद घेतलेले आहे. नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पुढे विविध आव्हाने आहेत. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नागरिक आणि पोलिसांमध्ये असलेला अंतर्भाव हे दूर करण्याचे मोठे आवाहन कर्णिक यांच्या समोर असणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जागतिक स्मरण दिनाच्या निमित्ताने अपघातामध्ये मृत अथवा जखमी झालेल्या व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी निफाड तालुक्यातील ओझरमीग येथील दुर्गा माता मंदिर येथे महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव पसवंत आयोजित कार्यक्रमांमध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी व जखमी यांना इन्शुरन्स व शासनाचा कोणत्या योजनांचा लाभ होतो, तसेच रस्ता सुरक्षाबाबत मार्गदर्शन व मृत्युंजय दूत यांचा सन्मान व मयत व्यक्तींच्या नातेवाईक यांचे अनुभव व त्यांचे मनोगत, तसेच तज्ज्ञ वकील सलीम शेख व भारत दुकाने यांचे ॲक्सिडेंट क्लेम त्याकरता लागणारी आवश्यक कागदपत्रे यांचे सखोल मार्गदर्शन उपस्थित नागरिकांना करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील जे अपघातग्रस्त व्यक्ती आहेत, मयत आणि अपघातग्रस्त,
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण स्मरण दिवसाचं आयोजन केलेलं होतं. याकरता पिंपळगाव महामार्ग पोलीस मदत केंद्र यांच्या वतीने स्थानिक मृत्यूंजय दूत तसेच अपघात पीडित कुटुंबातील त्यांचे नातेवाईक आणि सर्व नागरिकांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं. या कार्यक्रमामध्ये आपण मैतांना श्रद्धांजली दिली पाहिजे. त्याचबरोबर जे अपघात होतात, अपघात घडल्यानंतर त्यामध्ये जे काही कायदेशीर बाबी असतात आणि इन्शुरन्सच्या संदर्भात जे काही आवश्यक बाबी असतात याबाबत प्रबोधन करण्यासाठी ॲडव्होकेट शेख आणि ॲडव्होकेट बुकाने यांचं आपण मार्गदर्शन म्हणून घेतलेलं आहे या ठिकाणी. त्याचबरोबर मृत्यूचे अनुभव आणि जे अपघात पीडित कुटुंबातील जे नागरिक आहेत त्यांनी त्या अपघातानंतर काय अनुभव घेतले त्याबद्दल त्यांचे आपण मनोगत देखील जाणून घेतलं. कायद्याचं सर्वांनी पालन करावं या दृष्टिकोनातून आम्ही शपथ देखील या ठिकाणी सर्वांसमक्ष घेतलेली आहे. या कार्यक्रमाच्या औचित्य साधून यापुढे अपघात कमी करण्यासाठी पोलीस विभाग प्रतिबद्ध आहेच, पण त्याबाबत नागरिकांची साथ देखील त्याला आवश्यक आहे हे आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही करतो. असं झालेलं दिसला तर त्या स्पॉटवरून तुम्ही जाऊ नका. आधी 100 नंबर आपल्याला डायल करावं लागत होतं, आता 112 नंबर आहे. 112 नंबर तुम्ही डायल करा की पोलीस कंट्रोल रूमला कॉन्टॅक्ट करतो. 108 नंबर ॲम्ब्युलन्सला जातो. राष्ट्रीय महामार्गावर जर अपघात झाला तर 1033 1033 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर जे टोल नाके आहेत, ज्यांनी रस्त्याचं बांधकाम घेतलेलं असतं, ज्यांना हायवे मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो, त्यांचे देखील ॲम्ब्युलन्स असतात. त्यांची देखील ती प्राथमिक जबाबदारी असते. त्यामुळे तुम्हाला काही शक्य नसेल तर तुमच्या मोबाईलवरनं 1033 हा नंबर डायल करा, 108 नंबर डायल करा. ती येईपर्यंत तुम्ही त्यांना त्या स्पॉटला तुम्ही थांबा, पोलिसांना कॉन्टॅक्ट करा. एवढी बेसिक मदत प्रत्येकजण करू शकतो. आणि या ठिकाणी प्रत्येक ज्यांच्याकडे 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, मी सगळ्यांना एक आव्हान करतो की आपण आपल्या गाडीमध्ये एक फर्स्ट एड बॉक्समध्ये प्रथमोपचार पेटी ठेवली पाहिजे. त्या प्रथमोपचार पेटीमध्ये काही विशेष नसतं. बँडेजची पट्टी, पेन किलरच्या गोळ्या, नंतर बेटाडीन, डेटॉलची बॉटल, या प्रकारची 4-5 पद्धतीच्या गोष्टी असतात. 200 ते 300 रुपयामध्ये एक फर्स्ट एड बॉक्स तयार होतो. तो तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवा. प्रवास करताना जेव्हा पण तुम्ही वाहन काढाल, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घरून निघताना चेक केलं पाहिजे. 4 व्हीलरचा सीट बेल्ट लागतो आहे का, ब्रेक लागतो आहे का, थोडी चालून स्टॉप केली पाहिजे, साईड ग्लास बरोबर आहेत का, आपल्या गाडीचे हेडलाईट सुरू आहेत का, गाडीमध्ये टायर म्हणजे हवा कमी आहे का, या बेसिक गोष्टी चेक केल्या पाहिजे. त्यांना चालू झाले, व्यापार वडपडा झाला, सोळण साहेब झाले, शामराव ओगले झाले. आम्ही लोकांनी किंवा तुम्ही पण केलेले असतील, मदत भरपूर केलेले असतील, भरपूर मदत केलेले. मी तर भरपूर ठिकाणी पंच म्हणून पण गेलेलो कोर्टामध्ये. एक वेळेस फक्त त्रास होतो आणि तो पण त्रास तुम्हाला नसेल, नाही घ्यायचा असेल तर सरळ आपण मदत करायची. पोलिसांना सांगायचं, सर सरांना विचारून घ्या ते खरं आहे का खोटं आहे. सर मी सही करणार नाही, ते आपली सही घेणार, जबरदस्ती सही घेणार नाही, त्या बाबतीत बी घाबरायचं नाही. उजाळे साहेब आपला पगार शोरूमजवळ पडलेले होते, मला माहिती पडलं, गेलो, त्यांना जी आपल्याला मदत करता आली ती केली. कसं होतं, मी त्यांना एक फोन केला, साहेबांनी मला सांगितलं होतं तुम्ही आले काय. असं जर आपण थोडं जरी काम कोणाचं एक वेळेस केलं, पण नेहमी लोक ते ध्यानात ठेवतात. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट सलीम शेख, भरत दुकाने, कार्यक्रमाचे अध्यक्ष महामार्ग पोलीस उपाधीक्षक माननीय प्रदीप महिराळे सर हे होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव बसवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेशजी गुरव, पोलीस उपनिरीक्षक योगेशजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दीपकजी दौडे, पोलीस उपनिरीक्षक पोपट माळोदे यांनी परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ओझर येथील संतोष सोनवणे, शरीफ खाटीक, असलम शेख, नानासाहेब मंडलिक व ओझर पिंपळगाव बसवंत खडकजाम नाशिक येथील मृत्यूंजय दूत अपघातामध्ये मरण पावलेल्या तसेच जखमी झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासंदर्भात महामार्ग पोलीस उपाधीक्षक प्रदीपजी मैराळे सर यांनी अधिक माहिती दिली. संतोष विधाते, दक्ष न्यूज, ओझर मेघ. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिंडोरी तालुक्यातील जोरण व जोरणपाडा या गावी गेल्या 2.5 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या जोर धरू पाहत होती. या समस्येबाबत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती दिंडोरी गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांना निवेदनही देण्यात आले होते. सदरील पाण्याच्या समस्येबाबत अखेर जोरण व जोरणपाडा या गावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की ग्रुप ग्रामपंचायत जोरण व जोरणपाडा
ही गावे दिंडोरी तालुक्यातील महत्त्वाची गावे मानली जातात. परंतु सदरील गावात 2.5 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या होती. परंतु याकडे लोकप्रतिनिधी व सदर ग्रामपंचायत यांच्या गलथान कारभाराचा प्रत्यय दिसून येत होता. मात्र निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी पंचायत समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर संबंधित विभागातील पाणी पुरवठा अधिकारी पाटील, ठेकेदार राहुल ढगे, ग्रामसेवक संदीप चारुडे, उपसरपंच गोविंद गायकवाड, पोलीस पाटील मोहन महाले, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भुसारी यांनी पाहणी केली व पाणी योजना चालू करण्यात आली आहे. जोरण व जोरणपाडा गावाच्या पाणी प्रश्नासाठी गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दिंडोरी पंचायत समितीवर धडक मोर्चा जोरण ग्रामस्थांच्या वतीने व निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने काढण्यात येणार होता. परंतु जोरण ग्रामपंचायतने जलजीवन पाणी योजना सुरू करून ग्रामस्थांना पाणी दिल्याने दिंडोरी पंचायत समितीवर निघणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी सांगितले. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. तुझ्या रूपाने देवाने आमच्या पदरात टाकला हा आनंदी आनंद. अंश बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी पप्पा, आजी बाबा, आत्या मामा, काका काकी, प्रथमेश दादा, प्रांजल दिदी व समस्त केदारे परिवार. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
नाशिकच्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी 22 नोव्हेंबर रोजी 7व्यांदा संप केलाय. याचा नाहक त्रास नाशिककरांना सहन करावा लागलाय. याचा विद्यार्थी आणि कामगार वर्गाला मोठा फटका बसलाय. बस नसल्याने रिक्षा भाडे वाढले. दुसरा पर्याय नसल्याने नागरिकांना रिक्षाने प्रवास करणे अनिवार्य झाले होते. याआधीही सिटीलिंक बसचे जेवढे संप झाले यात नागरिकांचेच नुकसान झाले. दरम्यान सिटीलिंक बस सेवेचे जे ठेकेदार आहेत ते त्यांचा मनमानी कारभार चालवता, त्यामुळे वाहक संपावर जातात. म्हणून ठेकेदार वाहकाच्या अडचणी कधी सोडविणार असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. तसेच सिटीलिंक बस सेवा बंद झाल्याने रिक्षाचे भाडे वाढले व प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात झाली असल्याचा आरोप देखील नागरिकांकडून करण्यात येतोय. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची सध्या महाराष्ट्रात संघर्ष यात्रा सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या 800 किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेमध्ये चांदवड येथील शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली रोज 22 किलोमीटर पायी प्रवास करत हजारो कार्यकर्ते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये संघर्ष यात्रेच्या माध्यमातून धडाडणार आहेत. शेतकरी, विद्यार्थी तसेच विविध समस्यांविरोधात ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. यामध्ये माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, चांदवडचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तथा नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक डॉक्टर सयाजी गायकवाड, चांदवड शहर अध्यक्ष प्रकाश शेळके, पंचायत समितीचे माजी सभापती अमोल भालेराव, माजी नगरसेवक ॲडव्होकेट नवनाथ आहेर, शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष दत्ता वागचौरे, विजय गांगुर्डे, अनिल भोकनळ, अनिल पाटील, अक्षय घुले, गौरव भवर, शैलेश ठाकरे, शरद पुरकर, भूषण शेळके, संदीप शिंदे, किरण आदी कार्यकर्ते संघर्ष यात्रेमध्ये सामील झाले होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकानांवर मराठी फलक लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस असून देखील नाशिक शहरात मराठी फलक असलेल्या पाट्या व्यावसायिकांनी अजून लावलेल्या नाहीत. शहरातील शालिमार, पंचवटी, CBS, कॉलेज रोड, नाशिक रोड यासारख्या प्रमुख ठिकाणी अजूनही दुकानांवर इंग्लिश फलक दिसून येत आहे. राज्य सरकारने सन 2011 मध्ये मराठी भाषा सक्तीची केली. त्यानंतर सन 2015 मध्ये सुधारित आदेश काढले. यावेळी इंग्रजीत असलेले फलक मराठीत करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई शहरात देखील या कायद्याची काही प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र नाशिकमध्ये अजूनही इंग्रजी फलकच्या पाट्या दिसून येत आहे. यामुळे आता प्रशासन काय कारवाई करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड नगर परिषदेचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. चांदवड नगर परिषद आपला मनमानी कारभार करत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते. चांदवड नगर परिषद हद्दीतील मूलभूत व नागरी सुविधांचा अभाव, शासकीय योजना जनतेसाठी असताना त्या राबविण्याकामी नगर परिषद प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष, बांधकाम परवानगीसाठी नागरिकांची होत असलेली तारांबळ, विकास बांधकामांच्या बाबतीत तक्रारी यासारख्या अनेक कामांकडे नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याने माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनात सर्व तक्रारी मांडल्या असून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगर परिषदेने कामकाजात सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय. यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, माजी नगरसेवक प्रवीण हेडा, अल्ताफ तांबोळी, संदीप उगले, विजय शेळके, मोनू अग्रवाल, मुन्नूभाई घासी, नंदकुमार कोतवाल आदींसह कांदा व्यापारी व इंजिनियर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. आता तरी चांदवड नगर परिषद नागरिकांच्या तक्रारी सोडवेल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. तुझ्या रूपाने देवाने आमच्या पदरात टाकला हा आनंदी आनंद. अंश बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी पप्पा, आजी बाबा, आत्या मामा, काका काकी, प्रथमेश दादा, प्रांजल दिदी व समस्त केदारे परिवार. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्यात मुंबई पुणे शहरापाठोपाठ नाशिक शहरात प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. दिवाळीच्या काळात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण मोजण्यात आले. त्यात नाशिक शहर 3ऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिका नगर रचना विभागाने सर्व व्यावसायिकांना नियमावली जारी केली आहे. येत्या 10 दिवसात नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये वाहन दुरुस्ती, हॉटेल व्यावसायिक, माल वाहतूक, बेकरी उत्पादन या व्यावसायिकांना नियमावली जारी करण्यात आली आहे. दरम्यान नाशिकमध्ये प्रदूषणात वाढ झाल्याने सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागतोय. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महानगरपालिकेच्या स्वच्छतागृहांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. महानगरपालिका स्वच्छतागृहांची साफसफाई होत नसल्याने त्याचा वापर करण्यासाठी नागरिकांना त्रास होतोय. यात महिलांना देखील मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागतंय. नाशिक रोड स्टेशन, शालीमार, ठक्कर बाजार, द्वारका, पंचवटी विभाग, भगूर, म्हसरूळ, सातपूर, सिडको, स्टेट बँक चौक हे परिसर व्यापार केंद्र म्हणून ओळखले जातात. परंतु येथे देखील महापालिका स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था दिसून येते. या संदर्भात महानगरपालिका आयुक्त तसेच महानगरपालिका स्वच्छता विभागाचे प्रमुख आवेश पलोड यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे निवेदन देण्यात आले. आता नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर इथला फक्त विचार केला तसे तर आमच्याकडे तक्रारी या महाराष्ट्रभरच्या आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जे सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत आणि त्यातल्या त्यात जे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येतात, आधिपत्याखाली येतात, तर त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे अक्षरशः. कारण की होतं काय माहिती का, महानगरपालिकेच्या शौचालयामध्ये तिथे वॉश बेसिनचा प्रॉब्लेम आहे व महानगरपालिकेचे शौचालय जे आहेत तिथे ते अक्षरशः म्हणजे ते ब्लॉक झालेले आहेत. नागरिक तिथे जाऊ शकत नाही. आणि सर्वात दुसरी महत्वाची अवस्था म्हणजे महानगरपालिकेचे जे शौचालय आहेत त्याचे दरवाजे त्याच्यानंतर अतिशय बॅड कंडिशन आहे. ज्या आता महिलांचीच तक्रार अनेक प्रमाणात आमच्याकडे आलेली आहेत. जर ह्या वर्दळीच्या ठिकाणी महिलांना जर ह्या म्हणजे स्वच्छतागृहांमध्ये जायचं असेल तर अनेक प्रकारच्या अडचणी आहेत तिथं. आणि याच बाबतीमध्ये आता महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यानंतर महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख डॉक्टर आवेश पलोड साहेब यांच्याशी आम्ही आता नुकतीच चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं का ही अशी अवस्था आहे, ही अवस्था आम्हाला मान्य आहे, परंतु याच्यावर आता राज्य सरकार, केंद्र सरकार या दोघांचा मिळून जो काही निधी आहे ह्या निधीचं एकत्रीकरण करून
येत्या काहीच दिवसामध्ये त्या नाशिकचे किंवा आजूबाजूचे इतर जिल्ह्यात आम्ही याला पोहोचण्याचा प्रयत्न करू. इथले स्वच्छतागृह व्यवस्थित करण्याचा ते प्रयत्न करतील. आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय का येत्या काही दिवसातच आता संत गाडगे महाराज जयंती आहे, तर त्या जयंतीपर्यंत जर हे नाशिकमधले स्वच्छतागृह व्यवस्थित झाले, जर त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांना सुलभ त्यांनी करून दिले, तर नक्कीच आम्ही महानगरपालिका आयुक्त त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांची सुद्धा याबाबतीत आम्ही बोलवलो आहे. कारण की मनपाच्या सुद्धा शाळा आहेत, तर शिक्षणाधिकारी त्याच्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी या सर्वांचा आम्ही इथे येऊन अभिनंदन करू आणि सर्व नाशिकवासियांच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करू. दरम्यान केंद्र सरकारने स्वच्छता अभियान राबवले, परंतु स्वच्छतागृहांची अतिशय दयनीय अवस्था असल्याने नागरिक प्रश्न निर्माण करतायत. आता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे निवेदन देण्यात आले असून महानगरपालिका स्वच्छतागृहात सुधारणा होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धुळे पोलिसांनी धडक कारवाई केली. अवैध जुगार अड्ड्यांवर धुळे पोलिसांनी छापा टाकलाय. धुळ्यातील राजकमल टॉकीज परिसरात ही कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की राजकमल टॉकीज परिसरात अवैधरित्या जुगार अड्डे चालत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. यात 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ते आज एक रेड केलेली आहे, त्याच्यामध्ये 9 लोकांना अटक केलेली आहे. एक 7-8 लोक पळून गेलेले आहेत. साधारणतः 16 लाखाचा मुद्देमाल त्याच्यामध्ये आपण जप्त केलेला आहे. धन्यवाद. पोलिसांचा छापा पडताच 7 ते 8 जण पसार झाले असून 9 जण मात्र पोलिसांच्या तावडीत सापडले. यात मोटरसायकली, टेबल, खुर्च्या, जुगार, सट्टा खेळण्याचे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले. धुळे पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याने सर्वत्र कौतुक होते. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, धुळे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ने विमानतळ रस्ता दुरुस्तीसाठी जवळपास 3.5 कोटी निधी मंजूर होऊन रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. एकीकडे मंत्र्यांना विमानतळावर ये-जा करावे लागते, म्हणून या रस्त्यावर गरजेपेक्षा जास्त निधी खर्च केला जात असून दुसरीकडे लगतच असलेल्या विमानतळ ते अक्राळे आणि विमानतळ ते मोहाडी रस्त्याकडे पाठ फिरवल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात असून जखम पायाला आणि मलम डोक्याला अशी अवस्था सुरू असून गरजेचे असलेल्या रस्त्याला निधी कधी मिळणार असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ने विमानतळ रस्त्यावर नेहमीच मंत्री महोदयांची वर्दळ असते. विमानतळापर्यंत येताना कुठेही खड्डे दिसले नाही पाहिजे यासाठी संबंधित विभाग काळजी घेत असते. तीच काळजी पुढील रस्त्यांसाठी का घेत नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नाशिक एअरपोर्ट 10 मैल ते नाशिक एअरपोर्ट ह्या चांगल्या रस्त्यासाठी 3 कोटी आणि काही वरती लाख रुपये जर भारतीताई पवार मंजूर करू शकतात, तरच आंबेदिंडोरी ते म्हसरूळ हा रोड हा सुद्धा नॅशनल हायवेच्याच याच्यात आहे. त्यांनी सुद्धा तो मंजुरी करावा आणि त्या रस्त्यावर सुद्धा डागडुजी म्हणा किंवा चांगला करा. कारण का तर आमचे मनके S2 आणि S5मध्ये अंतरच कळत ना, इतका स्पॉन्डिलायसिस म्हणा किंवा गुडघ्यांचे, मणक्यांचे आणि कमरेचे आजार इतके झालेत, तर असं वाटतं नाही. तर मग आमची एक मागणी आहे का ह्या 2-3 गावासाठी एक हाडवैद्य किंवा त्याला आपण हे म्हणतो खास दवाखाना आमच्यासाठी, हाडांचा दवाखाना जरी मंजूर केला, भले रस्ते मंजूर करू नका, पण हाडाचा दवाखाना नक्की मंजूर करा. कारण का तर ते मंजूर झाल्याने आम्हाला त्याची भीती राहणार नाही. कारण चांगल्या VIP लोकांना VIP ट्रीटमेंट आणि आम्ही साधारणतः शेतकरी आहोत, शेतकरी ट्रीटमेंट असं नका करू. कारण शेतकरी हा देशाचा कणा आहे, शेतकरी हा दाता आहे आणि आम्ही जगलो तर तुम्ही जगाल
आणि आम्ही संपलो तर भारतने सगळंच संपेल. फक्त तुम्हाला एक हात जोडून आणि अतिशय नम्रपणे विनंती करतो आमदार आणि खासदारांना किंवा जे कोणी समाजकाम किंवा शासकीय यंत्रणेत काम करत असतील त्यांना विनंती आहे का हा रस्ता खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हा बघा, एकदा एक चक्कर मारा, नंतर करा. आम्ही कोणावर ॲलिगेशन आरोप करत नाही, परंतु रस्ता होणं का काळाची गरज असते. आमचा भाजीपाला जर आम्ही 5:30ला निघालो तर तो 6 वाजेपर्यंत पोचला पाहिजे, म्हणजे पुढे निलाव वगैरे. आम्हाला रस्त्यात गाडीचं पंक्चर होणे किंवा रस्ता खराब आहे म्हणून आम्हाला एक तास लवकर निघावं लागतं. परिणामी आमच्या मजुरांना आम्हाला 1 तास लवकर सुट्टी द्यावी लागते. कारण का तर भाजीपाला पोचला पाहिजे. जर मजुरांची 1 तास सुट्टी म्हणजे आमचा जर गुणाकार भागाकार केला तर आमचं बॅलन्स शीट बिघडतं. आमचं बॅलन्स शीट तर शेवटी याच्यावरच अवलंबून आहे. रस्ते ज्या ठिकाणचा रस्ता भारी त्या ठिकाणी आम्हाला कुठे माल पोचू शकतो आम्ही. तर कृपा करून पुन्हा एकदा तुम्हाला वारंवार विनंती करतो डी न्यूजच्या माध्यमातून का तुम्ही ह्या रस्त्यावर विशेष लक्ष द्या. आणि अतिशय खेदाने बोलावं लागतं का AT पवारच्या सूचना म्हणजे सुनबाई या केंद्रीय आरोग्यमंत्री आहे आणि झिरवळ साहेब जे आमचे परम मित्र आहे आणि तेही ह्या म्हणजे खेड्यातल्या शेवटच्या माणसाची त्यांची नाळ जोडलेली म्हणतात असे 2 व्यक्ती शासनात आहे. विशेष म्हणजे तरी हा रस्ता होत नाही. याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही. झिरवळ साहेबांनी तरी स्पेशल विशेष लक्ष घालून करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. भारतीताई पवार केंद्राकडनंच निधी आणतील, आमदारांकडनं तुम्ही निधी द्या आणि रस्ता नका चकाचक करू, परंतु कमीत कमी डागडुजी तरी करा म्हणजे आमचा माल वेळेवर पोहोचेल. एवढीच रास्त अपेक्षा आहे. आणि आम्ही अपेक्षा कोणाकडे करणार? आम्ही तुमच्याकडे करणार, मग कोणाकडे करणार? आम्ही तुमचे मतदार आहोत. आम्ही तुम्हाला रितसर निवडून दिलेलं आहे. आम्ही मतदान पेटीतून तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याचं हे दिलं आहे. तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात. तुम्ही आमचं काम करणं हे आमचा फंडामेंटल राईट आहे. आणि उद्या 26 नोव्हेंबर आहे. भारतीय राज्यघटनेचा उद्या मोठ्या जल्लोषात संविधान म्हणून दिवस साजरा होईल. तर संविधान दिवस आणि आम्हाला जो फंडामेंटल राईट्स दिलेले आहे त्यात मी मागणी करू शकतो का तुम्ही हे करा. आणि तुमचंसुद्धा कर्तव्य आहे काय आहे का तुम्हीसुद्धा हे करावं. कारण मतदारांना काय हवं नको, फक्त इलेक्शन आल्यानंतर आम्ही हा मॅनिफेस्टो आणू, आम्ही हे करू ते करू, नंतर कुठलाही पक्ष करत नाही. परंतु एक शेतकरी या नात्याने किंवा तुम्ही ट्रायबल्स तालुका आहे आपला, ट्रायबल्सच्या कसे हे झाले पाहिजे. नाही तर बारामतीला भारीच आहे, पुण्याला भारीच रस्ते आहे, परंतु ते फक्त आम्ही बघतो, कधी गेलो फिरायला तर बघतो, परंतु आपलेही रस्ते कसे व्हायला पाहिजे चकाचक अशी आमची इच्छा आणि अपेक्षा आहे. एवढं बोलतो थांब. सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ते विमानतळ या रस्त्याची दुरुस्ती झाली असून खासदारांच्या निधीतून जवळपास 3,33,00,000चा निधी या रस्त्याला मिळाला आहे. सध्या 4-5 ठिकाणी पडलेले खड्डे बुजवूनही रस्त्याची डागडुजी पूर्ण करता आली असती, परंतु तसे न करता 3.5 कोटींचा निधी उपलब्ध करून देऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. नेमका हा अट्टहास कशासाठी? मंत्र्यांची एवढी काळजी करण्यापेक्षा नागरिकांची देखील अशी काळजी घेतली तर लोकप्रतिनिधींना जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. परंतु निवेदने, आंदोलनं आणि मोर्चे काढणंही रहदारी आणि महत्त्वाच्या रस्त्यांना निधी उपलब्ध करून न दिल्याने जखम पायाला आणि मलम डोक्याला अशी अवस्था झाली असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नमस्कार, मी मानसी देशमुख. दक्ष न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते. शहरात गेल्या 20 दिवसात तब्बल 16 मुलींच्या अपहरणाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते. नाशकात वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. वायू प्रदूषणात नाशिक आता 3ऱ्या क्रमांकावर आल्याने व्यावसायिकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे.
राज्यात मराठी फलक लावण्याची आजची शेवटची मुदत होती, तरीही काही प्रमाणात इंग्रजी फलक दिसून येत आहे. प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. नाशकात महानगरपालिका स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली आहे, यामुळे नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करताय. चांदवड नगर परिषदेचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. नगर परिषद आपला मनमानी कारभार करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सिटीलिंक संप काळातील पास धारकांचे नुकसान आता टळणार आहे. संपामुळे पासच्या मुदतीत वाढ होणार आहे, यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय. दादर येथे संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे पोलिसांनी धडक कारवाई केली. जुगार अड्ड्यांवर छापा टाकत 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. यामुळे धुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.